आणि आता पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। खडकवासला धरणातनं मुठा नदीपात्रात सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात ही झपाट्याने वाढ होते आहे आणि त्यामुळे दुपारी 12 वाजल्यापासून विसर्ग 24,277 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे। पुणे शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे आता सध्या खडकवासल्याच्या धरणातून मुठा नदीमध्ये 16,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। गेल्या 2 दिवसापासून नदीपात्रातला जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला होता आणि भिडे पूल देखील वाहतुकीसाठी बंद होता, परंतु आता तो सकाळपासून सुरू झालेला आहे। 12 वाजल्यानंतर खडकवासला धरणातून 24,000 क्युसेकने पाणी वाढवण्यास विसर्ग करण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि नदीपात्रात कुणीही आपल्या गाड्या पार्क करू नये, तसेच पाण्यामध्ये उतरू नये असं आवाहन देखील जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन विभाग असेल, उद्यान विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, हे देखील सज्ज आहेत। आता सध्या आपण पाहू शकता की भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे, परंतु 12 वाजल्यानंतर जेव्हा 24,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला जाईल त्यावेळेस मात्र नदीपात्रामध्ये पुन्हा पाणी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिका असेल किंवा जलसंपदा विभाग असेल त्यांच्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आता सध्या 16,000 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणांचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले होते, परंतु रात्री पुन्हा एकदा ते दरवाजे बंद करून आता 2च दरवाजे उघडलेले आहेत आणि 16,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 12 वाजल्यानंतर पावसाची शक्यता बघून, पावसाचं प्रमाण बघून त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 दरवाजे नवीन उघडले जातील आणि 24,000 क्युसेकने मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जाईल। आणि आता आपण पाहू शकता की मुठा नदीच्या काठावर असलेल्या नागरिक असतील किंवा त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्या असतील, रहिवासी असेल, त्यांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। एकूणच जलसंपदा विभागाकडून वारंवार या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाणी विसर्ग करण्यासंदर्भात अलर्ट दिला जातोय। घाटमाथ्यांवर आता सध्या रेड अलर्ट आहे, परंतु एकूणच पुणे शहरामधला पाऊस आता सध्या थांबलेला आहे। 24,000 क्युसेकने आता पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन निकेतन मानेसह यशपाल सोनकांबळे, भिडे पूल, पुणे। तिकडे माळशेज घाटातल्या करंजाळ इथे रस्ता खचलाय, त्यामुळे घाट मार्ग बंद करण्यात आलाय आणि त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय। मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गांची झालेली दुरावस्था पर्यटकांचा हिरमोड करते आहे। तिकडे नाशिकच्या घाटमाता परिसरात गेल्या 2-3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात सध्या 3,387 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे। या वाढत्या विसर्गामुळे पंचवटीतल्या रामकुंड परिसरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे। गंगापूर धरणात सध्या पाण्याची आवक वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं। इथे संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीपात्रात 3,000 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे।